सो डे 3 हा आहे प्रशांत आणि आम्ही कॉफीची तयारी केली होती बिकॉज आम्हाला चांगली कॉफी भेटत नव्हती. आम्ही आता निघायच्या तयारीत आम्ही ॲपल खातो आहे आणि आम्ही आता निघणार आहे. आम्हाला आता मध्येच एक छोटीशी टपरी होती जिथे आम्हाला खूप छान कॉफी आणि प्रशांत खाणार आहोत आम्ही. मामा एस्थेटिकवाला फोटो काढतो आहे आणि आम्ही आता निघतो आहे कोणार्क टेम्पल, सन टेम्पलला. हा जरा व्ह्यू आहे रस्त्यामध्ये, बाय रोड आम्ही चाललो होतो तेव्हाचा. सो आमचा आजचा डे प्लॅन असा आहे की आम्ही आत्ता कोणार्क टेम्पलला जाणार आहोत आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत भुवनेश्वरला कोणार्क टेम्पल बघून झाल्यावरती. अगेन निसर्ग खूप जास्त सुंदर आहे तिथे सुद्धा, आम्ही जसं चाललो होतो. आणि हे जे जंगल दिसतं आहे इथे हरिण दिसतात असं म्हणतात, आम्हाला एका काकाने सांगितलं. पलीकडे जाऊन बीचवर रस्ता आहे, कोणार्क बीच असेल कोणार्क आत्ता जो बघताय तुम्ही हा आहे चंद्रभागा बीच, जो आम्ही नव्हतो थांबणार बट आम्हाला मोह आवरला नाही आणि आम्ही थांबलो आहे 5 मिनटं का होईना बट आम्ही थांबलो आहे. अगेन अथांग समुद्र होता आणि आता आम्ही पोहोचलो आहे कोणार्क टेम्पलला. हा थोडासा लांबून व्ह्यू आहे, मध्ये आम्ही खूप ठिकाणी थांबलो होतो. आम्ही गाडी पार्क केल्यानंतर तिथल्या एंट्रन्समधून असं दिसत होतं. आणि हे म्युझियम आहे तिथलं, इथे खूप छान छान मूर्त्या होत्या. त्या म्युझियमचं एंट्रन्स आहे हे. इथे माहिती आहे की एकंदरीत किती सूर्य मंदिर आहेत आपल्याकडे हे सगळं, आणि हे सगळी आकृती आहे ही सूर्य मंदिरची, कोणार्क टेम्पलची, की ते तेव्हा कसं असेल अशी संकल्पना. तो त्यांनी असा डेमो ठेवला होता इथे की तेव्हा ते कसं असेल. हे पण इमॅजिनेशनचंच आहे बट त्यांनी ते पूर्ण करून, कारण की आत्ता ते असं नाही आहे, ते खूप पडलं आहे, त्याचं खूप काम चालू आहे आत्ता. सो त्यामुळे ह्या आहेत 3 मूर्त्या. उगवतानाची सेटिंग सन, मिड डे सन असं आणि एक सनराईजवाला सन. हे मंदिर पण खूप सुंदर होतं, तिथलं वातावरण पण खूप छान होतं, हिरवळ होती, खूप जंगलामध्ये होतं आहे आणि ह्याची स्टोरी पण खूप छान आहे जी पुढे कळेल तुम्हाला. या लाईट्समुळे एवढं ते फोन म्हणजे कॅमेऱ्यामधून एवढं छान नाही दिसत आहे बट समोर खूप छान आहे. हे आहेत वार कशामुळे आले आणि हे आहेत चक्र सूर्य मंदिरचं, आणि हे आहेत वार की आपले रविवार सोमवार कसे आले ते. ह्या आहेत 3 मूर्त्या ज्या मगाशी फोटो दिसला. हा आहे सेटिंग सन. सेटिंग सन असा असतो. ही आहे आपली मूर्ती जी आहे मॉर्निंगवाली, आणि ही मिड डेवाली जी दिवसभर असते ती. हा आहे कोणार्कचा विल, आणि इथे अशा खूप असंख्य मूर्त्या त्यांनी ठेवल्या होत्या. हा आहे घोडे, सो तिथलं हिस्ट्री आहे 7 घोड्यांची. सो त्यातला हा एक घोडा. तिथे खूप जास्त मूर्त्या होत्या ज्या सगळ्या नाही रेकॉर्ड केल्या आहेत बट प्रत्येक मूर्ती आहे तिथे. सांप को सबक सिखाने की योजना बनाई और उन्होंने सांप की सुंदरता की प्रशंसा कर उन्हें गोपियों के साथ जल क्रीड़ा करने को उकसाया। वहीं दूसरी तरफ भगवान श्री कृष्ण को जाकर कह दिया कि सांप अपनी मां समान गोपियों के साथ
जल क्रीड़ा कर रहा है। श्री कृष्ण इस बात से बहुत क्रोधित हो जाते हैं और वे सांब को श्राप दे देते हैं, जिस सुंदरता का तुम्हें अभिमान है वो तत्क्षण नष्ट हो जाए। सांब को कोढ़ हो जाता है। जब सांब राजमहल लौटते हैं और मां जाम देवी को ये पता चलता है कि पिता श्री कृष्ण के श्राप की वजह से सांब की ये अवस्था हुई, तो सारी रानियां क्रोधित सांब जब नदी से बाहर आते हैं तो वो रोग मुक्त हो चुके होते हैं। उनके हाथ में एक छोटा सा पत्थर है। उनके सुंदर और सुकुमार शरीर को देखकर सारे अनुचर और सिपाही प्रसन्न होते हैं। सांब उस पत्थर को वहीं स्थापित कर एक छोटा सा मंदिर बनवाते हैं। लेकिन जब उन्हें ज्ञात होता है कि सूर्य पूजा का विधि शास्त्र और खगोल शास्त्र का जो ज्ञान था, उसे देखकर आज के बड़े बड़े वैज्ञानिक भी आश्चर्यचकित रह जाते हैं। कई प्रयासों के बाद भी मंदिर के गुंबद पर कलश स्थापित नहीं हो पा रहा था। क्रोधित नरसिंह देव ने आदेश दिया कि कल प्रातः काल तक यदि कलश स्थापित नहीं हुआ तो सबके सर धड़ से अलग कर दिए जाएंगे। सभी शिल्पकार घोर चिंता में डूब जाते हैं। वो कलश को स्थापित करने में सफल हो जाता है। गुंबद पर कलश स्थापित होते ही नीचे गर्भगृह में चारों दिशाओं में लगे चुंबकों के आकर्षण से सूर्य महाप्रभु की मूर्ति शून्य में स्थापित हो जाती है। सब धर्मपद को कंधे पर बिठाकर खुशी से नृत्य करने लगते हैं। तभी कुछ कारीगर इसका विरोध करते हुए कहते हैं, अगर सुबह सो आपण आत्ता जे ऐकलं ती होती हिस्ट्री कोणार्कची, जी सगळी रेकॉर्ड नाही केली. त्या म्युझियममध्ये त्यांनी प्रॉपर सांगितलं होतं की ते कोणी स्थापन केलं, ते काय होतं. आणि हे आहे ते मंदिर, सूर्य मंदिर, कोणार्क टेम्पल. हे आमचे काही फोटोज. हा आहे व्ह्यू तिथला, कारण की ते जंगलात आहे. आणि आम्ही आत्ता परत निघालो. सो एक शॉर्ट स्टोरी जी मी लावली आहे तिथे, मी सगळी रेकॉर्ड नाही केली. 15 मिनटाचं एक स्टोरी सांगितली त्यांनी की ते कसं स्थापन झालं, ते कसं पडलं कोणार्क टेम्पल, त्याची हिस्ट्री काय. खूप छान म्युझियम केलं होतं त्यांनी. आणि ती स्टोरी सांगणं, ती आयडिया पण खूप छान होती असं वाटतं मला, कारण त्याची हिस्ट्री तुम्हाला म्युझियममधून कळते. मूर्त्यांमधून एवढं कळत नाही, पण त्या व्हिडिओमधून तुम्हाला सगळी हिस्ट्री कळाली. सो या, आता आम्ही निघालो आहे. टेम्पल झालं आमचं. आता आम्ही भुवनेश्वरला निघालो आहे. मध्ये मी थोडीशी गाडी चालवली, थोडीशीच चालवली, बट या. आम्ही आत्ता अराऊंड 5 वगैरे वाजलेत. आम्हाला भूक लागली, तर मी जेवलो नव्हतो. सो इथे एक मध्ये आम्हाला म्युझियम दिसलं, सो आम्ही ते केलं. आम्ही करतो आहे पिक्चर बुक आत्ता. म्हणजे आम्ही मॉलला गेलो होतो जेवायला, तिथे हॉटेलला चेक इन केलं आणि मॉलला आलो खायला, बिकॉज बाजूलाच होता मॉल. काहीतरी खायला म्हणून आलो होतो. पिक्चरला आलो तर नरसिंह असा बघूयात का असं झालं, आणि आम्ही आत्ता ते बघतो आहे. पिक्चरला वेळ होता म्हणून आम्ही मॉलमध्ये बर्गर घेतला, बर्गर किंगमधून, आणि आम्ही बर्गर खातो आहे आता. आलो होतो खायला, बट आम्ही मग आता मध्ये गेम्स पण खेळतो आहे. आम्ही थोडासा टाईमपास केला, गेम खेळतो आहे, कारण की मूवीला वेळ होता आणि खाऊन पण झालं होतं. मी स्टार्ट केलं आणि मग आम्ही सगळेच एन्जॉय करायला लागलो, खेळायला लागलो. सो आम्ही चाललो आहे आता मूवी बघायला. स्क्रीन 2 आहे आमची. 3D गॉगल्स लावलेत मामानी, नाही लावले अजून. आणि अख्ख्या थिएटरमध्ये आम्ही 3घंच होतो आणि एक माणूस आला नंतर पुढे बसायला.
बट आम्ही एवढंच होतो अख्ख्या थिएटरमध्ये. सो प्रायव्हेट स्क्रीनिंग होती. मूवी स्टार्ट झाला आहे. 12 वाजता मूवी संपला. आम्ही पॉपकॉर्न घेतले होते बट ते उरले, सो आम्ही चाललो आहे ते घेऊन. सो या, दॅट्स इट फॉर डे 3.